वेलकम टू साक्षीज ब्लॉग। आज आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत। त्यासाठी आपण हा चिकन घेतलाय 600 ग्राम, त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आपण एक बाउल मध्ये ट्रान्सफर करूयात। हे बघा, मी असे मोठे मोठे पीस घेतलेले आहेत चिकनचे। त्यामध्ये आपण मसाले टाकूयात। हा जिरे पावडर आहे, हा लाल तिखट मिरची आहे, हा गरम मसाला आहे, हा धने पावडर आहे आणि ही आपली हळद आहे। आपण हे सगळे मसाले याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घेऊयात। आणि ही आपली अद्रक लसूणची पेस्ट आहे, आपण 1 चमचा भरून घेतलेली अद्रक लसूणची पेस्ट। आणि ही आपली मिरचीची पेस्ट आहे, ती सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया। तुम्हाला जशी मिरची हवी आपण त्या हिशोबाने मिरचीची पेस्ट तुम्ही टाकून घेऊया। आणि आपल्याला चवीपुरतं याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला याच्यामध्ये। आणि याला आपण आता व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया। हे बघा, आपला चिकन व्यवस्थित मसाले सगळीकडे गेले पाहिजेत असं आपण मॅरिनेशन करून घेऊया। हे बघा, आपण व्यवस्थित असं मॅरिनेशन केलेलं आहे। हे बघा, सगळ्या बाजूने आपली कोटिंग व्यवस्थितपणे झालेली आहे। हा आपला चिकन बिर्याणी मसाला आहे 1 चमच, तो सुद्धा आपण याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घेतलेला आहे। त्याला सुद्धा पण आपण व्यवस्थित मॅरिनेशन करून घेऊयात। आणि ही आपली दही आहे, ही 100 ग्राम दही आहे। 600 ग्राम चिकनला आपण एवढी 100 ग्राम दहीच टाकायची आहे, ती आपण याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेऊयात दही। आणि दही पण पूर्ण चिकनला व्यवस्थित कव्हर झाला पाहिजे। हे बघा, आपला व्यवस्थित असं आपण चिकन व्यवस्थित मॅरिनेशन करून घेतलेला आहे। हा आपला मॅरिनेशनचा फर्स्ट स्टेप झालेला आहे। याच्यामध्ये आता आपल्याला फ्राय करून कांदा सुद्धा टाकायचा आहे आणि वरतून कोथिंबीर टाकायची। आपल्याला हा मॅरिनेशन किमान 1 तास तरी ठेवायला पाहिजे। हे बघा, आपण हे बासमती राईस घेतलेले आहेत। हे आपण 350 ग्राम आपण बासमती राईस घेतलेले आहेत। त्याला आता व्यवस्थितपणे आपण धुवून घेऊया। हे बघा, तांदूळ मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत। आपण 3 वेळा पाण्यामध्ये तांदूळ धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला अर्धा तास हा तांदूळ सुद्धा आपल्याला किंवा अर्धा तास आपल्याला भिजत टाकायचा आहे। हे बघा, पॅन मी आता तापत ठेवलेला आहे। त्याच्यात मी हा एक उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे। आता आपल्याला तेल टाकायचं आहे। आपल्याला त्याच्यात कांदा टाकायचा आणि हा आपल्याला हाय फ्लेम वरतीच ठेवायचा आहे। जेव्हा आपला कांदा गोल्डन झाला ना, तेव्हा आपण लो फ्लेम करूया। आपल्याला हाय फ्लेम वरती व्यवस्थित जोपर्यंत कांदा गोल्डन होते तोपर्यंत आपल्याला असं स्टर करत राहायचं। हा बघा, कांदा आपला असा हा नॉर्मल गोल्डन होत आलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्या स्टेजला आपण गॅस स्लो करूयात, आता कांदा आपली करपण्याची शक्यता असते। हे बघा, झालेला आपला गोल्डन झालेला आहे। हे बघा, या स्टेजवरती आपला कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तुम्ही तेल निचरवत बसू नका, नाही आपला कांदा हा करपतो। हे बघा, असं आपण हा कांदा फ्राय करून घेतलेला आहे। त्याला आपण सेकंड स्टेज म्हणजे मी हे बोलत होते, आपण थोडंसं याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी हा कांदा टाकूया। बस टाकूया, बाकी आपल्याला बिर्याणीच्या वरती लागेल। आणि थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया आणि वापस त्याला एकदा करून ठेवूया व्यवस्थित। हे बघा, आपण चिकन मॅरिनेशन करून आपले 2 तास झालेले आहे। मी 2 तास हा चिकन मॅरिनेशन करायला ठेवलेला होता। आणि हे बघा, आता हे खडे मसाले आहेत, हे आपण चिकन मध्ये टाकणार आहोत। म्हणजे बिर्याणी फ्राय केला होता त्याच कढईतला आपण तेल आता याच्यात टाकूयात। म्हणजे कसा तो फ्रेग्रन्स असतो कांदा कापलेला
आपला याच्यात कसा व्यवस्थित उतरेल। हे बघा आपण तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण एवढे खडे मसाले टाकून घेऊया। त्या स्टेजवरती आपण मध्यम 3 आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते टाकूयात। त्यांना उभे चिरून घेतले आहेत आपण कांदे, असे बघा उभे चिरलेले आहेत ते टाकूया। त्याला थोडंसं गोल्डन होईपर्यंत हा कांदा सुद्धा आपण स्टर करून घेऊया। हा बघा आपला कांदा आता थोडासा मऊसर झालेला आहे आणि त्याला एक गोल्डन कलर सुद्धा येत आहे। त्या स्टेजवरती आपल्याला जसं करपून नाही द्यायचा कांदा, या स्टेजवरती आपल्याला थोडेसे मसाले टाकून घ्यायचे आहेत। हे बघा थोडेसे हळद टाकून घेऊया, थोडंसं धनेपूड, थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया, कारण की आपण ऑलरेडी मॅरिनेशन मध्ये टाकलेली आहे तर जास्त नका टाकू। हा थोडासा गरम मसाला मी टाकलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे आपण थोडासा बिर्याणी मसाला सुद्धा याच्यामध्ये थोडंसं टाकून घेऊया। हे बघा थोडंसं बिर्याणी मसाला पण टाकलेला आहे। त्याला व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया, जेणेकरून आपल्या मसाल्यांना खूप मस्त सुगंध येईल, खूप मस्त फ्रेग्रन्स सुटलेला आहे आपल्या मसाल्यांना। तेव्हा मग आपण त्याच्यावरती मॅरिनेशन केलेला चिकन, हा आपण 2 तास मॅरिनेशन केलेला आहे, तो आपण याच्यामध्ये घालूया व्यवस्थित। हे घातलेलं आहे। त्याला सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पाणी नाही टाकायचंय, थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि जेव्हा आपण एकदा वाफ घेऊया तेव्हा आपल्या चिकनला व्यवस्थित पाणी सुटेल। हे बघा कलर सुद्धा खूप मस्त आलेला आहे आपल्या चिकनचा। आपल्याला पूर्ण हे शिजवायचं नाही, कुक नाही करायचं, थोडंसं 80% कुक करायचंय, 80%च फक्त शिजवा। आणखी जेव्हा आपण बिर्याणीला दम देतो त्याच्यावरती भात टाकतो तेव्हा चिकन आपलं, हे बघा आपल्या चिकनला आपण 7-8 मिनिटं वाफ काढलेली आहे, मस्त आपला चिकन शिजलेला आहे। हे बघा व्यवस्थित आपली ग्रेव्ही पण बऱ्यापैकी झालेली आहे। हे बघा हे व्यवस्थित ग्रेव्ही झाली, याला अजून थोडंसं 2 मिनिटं आपल्याला उकळा काढून घ्यायचं आहे। हे बघा आपण पाणी असं प्रीहीट करून ठेवलेलं आहे, म्हणजे बॉईल करून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आता हे मसाले टाकायचे आहेत। हे आपल्याला व्यवस्थित मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला हा घरचा तूप आहे, हा पण याच्यामध्ये व्यवस्थित तूप टाकून घेऊयात, म्हणजे आपल्या जो भाताला आहे खूप मस्त चव येईल। आणि हा लिंबू आहे, हा अर्धा याच्यात पिळून घेऊया। हे बघा हा लिंबू आपण याच्यामध्ये अर्धा पिळून घेतलेला आहे आणि हे बघा आपण भात 1 तास भिजत टाकलेले आहेत, तांदूळ हे बासमती राईस त्याच्यात आपण टाकून घेऊयात व्यवस्थित। आणि याला सुद्धा आपण 80% शिजवायचं आहे, 80%च कुक करायचा आहे भात। या प्रकारे आपला भात 80% कुक झालेला आहे। हे बघा थोडासा कडक लागतोय, म्हणजे 80% कुक झालेला आहे। त्याला आता आपण त्याचं पाणी मी स्टेन केलेलं आहे, त्याला आपण व्यवस्थित आता परातीत काढूयात। चला आपला सगळं झालेला आहे, आपला भात सुद्धा झालेला आहे। आता आपण चिकनची फर्स्ट लेयर टाकूया। त्याच्यानंतर आपल्याला हा भात टाकायचा आहे। हे बघा अशा प्रकारे आपण भात पसरूयात। हे
बघा व्यवस्थित भात इव्हनली पसरला पाहिजे. असे तुम्ही 2-3 लेअर करू शकता. त्यासाठी हे बघा मी चिकन ठेवलेलं आहे. हे बघा आपली आता ही फर्स्ट लेअर व्यवस्थितपणे झालेली आहे. हे वळली आहे. त्याच्यानंतर आपण थोडासा याच्यावर असा कांदा फ्राय केलेला आहे. तर आपल्याला जेवढे आपण लेअर टाकणार आहोत ना तेवढे लेअरवरती कांदा आणि बघा असे कलर मिक्स केलेले आहेत. हे सुद्धा आपण थोडे थोडे याच्यावरती असे स्प्रेड करून घेऊया. हे बघा असे हा कलर सुद्धा आपण थोडेसे टाकून घेऊयात. बघा हा पिवळा कलर आहे. हा तुम्ही घरात केशरचा सुद्धा बनवू शकता पिवळा कलर. थोडंसं मध्ये मध्ये तूप सुद्धा सोडायचा आहे. त्याने कारण आपले आता आपण वरतून व्यवस्थित कांदा स्प्रेड करून घेऊया. हे बघा व्यवस्थित कांदा आपण स्प्रेड केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या राहिलेले आपण कलर ठेवलेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. बघा किती छान कलर आलेला आहे. हा बघा रेड कलर आहे. तो सुद्धा आपण असा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. हा येलो कलर आहे. तो सुद्धा आपण याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घेतलेला आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला असं थोडंसं हा घरचा तूप आहे. हा थोडंसं सोडायचा आहे. जास्त नको अगदी थोडंसं तूप. अशी कोथिंबीरची व्यवस्थित लेअरिंग करून घेऊया. हे बघा आता आपण बिर्याणीला दम देत आहोत व्यवस्थित. त्याच्यावरती आपण हा घरचा तूप टाकूया. असं घरचा तूप टाकला की असा धूर होतो आणि मग आपण याच्यावरती ताट ठेवूया म्हणजे व्यवस्थित बिर्याणीला दम लागेल. हे बघा आता आपण प्रीहीट करून ठेवलेला आहे मी पॅन. याच्यावरती आपण आता ठेवूया. हे बघा आपला असं दम लागलेला आहे व्यवस्थित. आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असेल तर प्लीज फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.